सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती उत्सव त्र्यंबकेश्वरला उत्साहात संपन्न। भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती महोत्सव येथील पंचशील कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर निळे झेंडे पताका फलक यांनी सुशोभित करण्यात आला होता। तसेच संपूर्ण उद्यानाला कैलास माळी यांनी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती। या ठिकाणी असंख्य आंबेडकर प्रेमी अनुयायी जमले होते। उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 13 एप्रिलला सायंकाळी 8 वाजता लहान मुला-मुलींच्या कलागुणांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मध्यरात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। तसेच रात्रीच्या 11:15 वाजता बौद्धाचार्य सुभाष हरिभाऊ सुनवणे यांनी समग्र बुद्ध वंदनेस प्रारंभ केला। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। तेच मंडळातर्फे फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली। सायंकाळी 8:30 वाजता डीजेच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। सर्वात पुढे डीजेच्या तालावर थिरकणारे युवक युवती, त्यामागे शृंगारलेल्या बग्गीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवण्यात आला होता। त्यामागे सजवलेल्या 2 ट्रॅक्टरवर विविध राष्ट्रपुरुषांचे चित्ररथ, त्यामागे सुशोभित ट्रॅक्टरवर बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची भव्य मूर्ती, त्यामागे राजमाता जिजाऊच्या पोशाखात घोड्यावर स्वार झालेली युवती, त्यामागे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पोशाखात घोड्यावर स्वार एक युवक असा सर्व लवाजमा निघाला। या प्रसंगी पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।